रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात ताकदीनं उतरण्याचे मनसैनिकांना आदेश. पुणे स्टेशनजवळ वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. सीएसएमटीहून सोलापूरला जात होती ट्रेन. सर्व प्रवासी सुखरूप. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करणार. 2019 मध्ये कणकवलीत सरकारी अधिकाऱ्यावर नितेश राणे दोषी. नितेश राणेंना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा. तर शिक्षेवर स्थगितीसाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेनं सर्वसामान्य बेहाल. अमरावती वर्ध्यात तापमान 46 अंशांवर. तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. हेडलाइन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि महाराष्ट्र लाईव्ह मधून बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिक संगमनेर पाठोपाठ आता अजून एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरामपूर तालुक्यामधील बेलापूरमधील भोंदू गणेश शिंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदेवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोटचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली लिंबू आणि उदी देऊन भोंदूनं बाबाला लुटलंय. तर पीडित महिलेला लोकांची लूट करताना 3 वर्ष भोंदूनं अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान भोंदू शिंदेनं पीडितेवरती अत्याचार केल्याची कबुली देखील दिली. एका पीडित फिर्यादीने तक्रार दिली की गणेश माधवराव शिंदे नामक बाबाने मागील 3 वर्षापासून तिच्याकडून तिला पोटाचा त्रास होता, तो बरा करून देतो म्हणून मंतरलेलं लिंबू व उदी तिला दिली. वेळोवेळी तिच्याकडून पैसे आणि सोने या स्वरूपामध्ये आर्थिक फसवणूक तिची केलेली आहे. 18 ते 20 लाख रुपयाची जवळपास. तसेच तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केलेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती काल सुनावणी पूर्ण झाली आहे. यात 2 मे रोजी न्यायालयात आपला निकाल न्यायालय देणार आहे. आरोपी निदाच्या बाजूनं वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केलाय. दरम्यान विशेष सरकारी वकील अझर मिसर यांनी रील्सच्या माध्यमामधून रोजा कसा करावा, नमाज कसा अदा करावा याबाबत माहिती देण्यात आली. त्याबरोबरच पीडितेचं नाव बदलून हनिया ठेवल्याचा आरोप केलाय. त्या प्रकरणामध्ये मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित काही लिंक आढळल्याचा दावा देखील सरकारी पक्षानं केलाय. रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे. याबाबत जे काही भाष्य आलं किंवा पुराव्यात आलं आहे, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे, ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले. त्यानंतर धर्माची भीती घालणे, तिचं नाव बदलून तिचं हनिया असं नाव ठेवण्यात आलं होतं. त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या. त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे. मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात आपण, त्या मालेगावमध्ये आहेत. आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल. याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे. त्यावेळेस त्याबाबत आत्ता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. अयान अहमद आणि हुजेर खान यांच्यासह 5 आरोपींना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणामधील आरोपी हुजेर खानला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील पोलिसांनी अटक केली आहे. 19 तारखेला एका तरुणीनं दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर सगळ्या आरोपींची अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी केली जाणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन अनेक तास उलटून गेल्यानंतर देखील सुरूच आहे. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये शनिवारी 2 6-7 वर्षांच्या अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडलेली होती. या प्रकरणामध्ये घाटकोपर पोलिसांनी शेजारच्या आरोपी नराधमाला अटक केलेली आहे. पण पीडित मुलींच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस स्थानकामध्येच रात्र काढली आहे. तर आरोपी झालेल्या अटकेच्या सुमारास पोलिसांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणामध्ये पीडित मुलींच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीच्या आईच्या जबाबामध्ये पोलिसांना त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे. पण फिर्यादी महिलेनं ती गोष्ट फेटाळलेली आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमय्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. ही जी आई तक्रार करायला आली त्या आईच्या तक्राराच्या नावाने पोलिसांनी ह्याच परिवाराला अटक केली. म्हणजे पोलीस इतका अमानवीय व्यवहार करू शकते याची मला भयंकर वेदना होत आहे. आणि असा पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांनी खोटी पद्धतीने हे जे केलेले आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावं असे सगळ्या महिलांची मागणी आहे. मुंबई पालिकेच्या सहाय्यक आयुक्ता पोलिसांनी अटक केली आहे. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप सहाय्यक आयुक्तावरती करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपी नितीन शुक्लाला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेसोबत नितीनची 2 वर्षांपासून ओळख होती. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना निलंबित करण्यात आलंय. मुंबई उपनगरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी असताना बोरिवली इथल्या भूसंपादन प्रकरणामध्ये मोबदला निश्चित करताना गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. मूळ मालकाऐवजी विकासकाला साधारण 60 कोटींचा फायदा करून दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. निलंबनानंतर उमेश बिरारी यांना आता ठाणे महापालिकेऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. मुंबईतील पायधुनी परिसरामध्ये फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. बिर्याणीनंतर कुटुंबानं कलिंगड खाल्लं होतं. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वी कुटुंबामधील एका व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं की त्यांनी सर्वांनीच एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या मते मृत्यूचं नेमकं कारण हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशा मृतांची नावं आहेत. तो कुल मिला के चारों जो सदस्य थे उन सब का मृत्यु हो गया है. अब उनके जो हिस्ट्री उन्होंने दिया उस हिसाब से वो बता रहे हैं कि रात में 1:30 बजे वो लोगों ने एक वाटरमेलन खाया था पूरी फैमिली ने. उससे पहले बिरयानी पूरी फैमिली जो दावत हुई थी उसमें सबने खाया था, लेकिन सबकी तबीयत नहीं बिगड़ी, ये 4 लोगों की बिगड़ी. यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत. तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे. दरम्यान पायधुने तन्नातून झालेल्या विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबातल्या 4 झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये नगरसेवक मोहम्मद आमिर नसीम खान यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मुंबईमधील नागरिकांमध्ये अन्नाच्या सुरक्षिततेबाबत भीती आणि संभ्रम निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. या पत्रात त्यांनी रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी या सेवांमधून पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वाडिया रुग्णालयामध्ये 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या बाळाच्या आईनं केलाय. अंबरनाथच्या पालेगावमधील अर्चना पाटील यांनी आपल्या मुलाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाडिया रुग्णालयामध्ये नेलं, पण बाळाला रुग्णालयामध्ये दाखल करून न घेता औषधोपचार करून घरी पाठवण्यात आलं. तसंच बाळाला क्षयरोग झाल्याचं निदान करण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात येतोय. तर 8 दिवसांनी बाळाला पुन्हा ताप भरल्यामुळे पाटील कुटुंबियांनी बाळाला 29 मार्चला वाडिया रुग्णालयामध्ये नेलं. तिथं जाईपर्यंत बाळ खेळत होतं, पण रुग्णालयामध्ये दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी बाळावरती शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. आणि या प्रकरणी डॉक्टरांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाटील कुटुंबियांनी 15 एप्रिलला भुईवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज केलाय.
नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटनेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ज्योती अहिरे या दैनंदिन काम करत असताना लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. त्या दरवाजामधून लिफ्ट कुठे आहे हे वाकून बघत होत्या आणि त्याच वेळी वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला गंभीर इजा झाली. या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. मुलुंडमधील मेट्रो बांधकामास्थळी पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून मोठं लाकूड हे खाली कोसळून ते थेट एका डॉक्टरच्या कारवरती आदळलं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान आमदार मिहिर कोटेचा यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी दौरा केलाय. पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनचा डबा घसरल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या दिशेला जात असताना हा डबा घसरला. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सगळ्याच रखडलेल्या प्रवाशांना सर्व प्रशासनानं दुसऱ्या ट्रेनमध्ये सोलापूरच्या दिशेनं रवाना केलं. मुख्य लाईनवरून ट्रेनचे इंजिन हे पुढे जात असताना 15 नंबरच्या डब्यानं ट्रॅक बदलला नसल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळतेय. तर या अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर काय झालं होतं नक्की? डिरेल झालं. काय मग तुम्ही पुढे का उतरताय? म्हणजे पुढून ते दरवाजा बंद केला आहे. उघडत नाहीत का दरवाजे? नाही, नाही उघडत नाहीये. त्याने एकाच ठिकाणी त्याने सांगितलं की डोर ओपन करतो, तिकडूनच खाली तुम्ही या गाडीमध्ये प्रवास करत होते? हो C15 त्याच डब्यात? हो काय झालं अचानक असं? नाही, अचानक बेसिकली ट्रैक चेंज करता अचानक डब्बा थोडासा ट्रैक से उतर गया बोल रहे. आणि डब्बा पुन्हा हालायला लागला. तुम्हाला कळालं की डबा हा रुळा खाली उतरलेला आहे, घसरलाय रुळावर? हो सगळे जण सेफ आहेत गाडीमध्ये? सगळे सेफ आहेत. विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासी नितेश कुमार शहा याच्यावरती चाकूनं हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामध्ये नितेश शहा किरकोळ जखमी झालेला आहे. या प्रकरणी आरोपी जोगिंदर सिंग लबाना याला आरपीएफ आणि GRP यांनी तात्काळ अटक केलं. तर मिळालेल्या माहितीनुसार जोगिंदर सिंग लबाना हा उल्हासनगर परिसरामधील सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 1.5 की गाड़ी से खपोली जा रहे थे मारपीट करने. उसी मेरे मोबाइल खींचने का प्रयास किया तो मोबाइल का विरोध किया तो चाकू निकाल कर मेरे को मारा. सरदार मोबाइल भी ले लिया था? नहीं, मोबाइल निकाला था, उसको मैं हाथ पकड़ कर विरोध किया, इसलिए मेरा निकाल कर मारा. मीरा भाईंदरमध्ये सुरक्षा रक्षकावरती झालेल्या चाकू हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दयानगर परिसरामध्ये पहाटे 4च्या सुमारास अस्मिता क्लब इथल्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या इथे तैनात सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा यांच्यावरती आरोपी जैद जुबेर अन्सारी यानं चाकूनं हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांना देखील हल्ल्यामध्ये दुखापत झालेली असून मिश्रा हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. दरम्यान आरोपी जैद जुबेर अन्सारी याला मीरा रोड न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा सखोल तपास आता महाराष्ट्र ATS कडे वर्ग करण्यात आलाय. जो जिसने भी ये किया उसका इनकाउंटर हो. हमारी मांग यही है, अगर ये इनकाउंटर नहीं होता या कार्रवाई नहीं होती सख्त तो हिंदू समाज पूरा मीरा रोड बंद करेगा. पूरा मीरा रोड में जगह जगह पर प्रदर्शन करेगा हिंदू समाज, अगर कार्रवाई कड़ी नहीं होती है तो. सांगलीजवळील कसबे डिग्रस गावामध्ये लहान मुलांची भांडणं सोडवण्यावरून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागर गायकवाड असं मृत तरुणाचं नाव असून त्याला लाथाबुक्क्यांनी काठीनं मारहाण करत त्याचबरोबर धारदार हत्यारानं वार करून गंभीर जखमी करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणामध्ये सांगली ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह संस्कार सचिन आळतेकर आणि हर्ष चव्हाण या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. पुण्यातील बुधवारपेठ परिसरामध्ये अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसाय प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
न्यू वेलकम बेगम आणि दाणेआळी परिसरामध्ये जुन्या वाड्यामधील 4 फ्लॅट एका वर्षासाठी सील करण्यात आलेत. फरासखाना पोलिसांनी छापा टाकत अनधिकृत वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. तर या प्रकरणामध्ये बांगलादेशी नागरिकांच्या नेटवर्कचा आणि एजंट्सचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. काही बांगलादेशांना स्मगल करण्यात येत आहे. काही बांगलादेशी त्याच्यामध्ये इथे येत आहेत. तर वेगळे कारणं आहेत. त्याच्यामध्ये कोण त्यांना इथे येण्यासाठी मदत करते त्यांना पण शोध घेणं चालू आहे. काही जणांवर आम्ही जुळून केले आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यांना पण लवकरात लवकर आम्ही पकडू असं आम्ही आश्वासन देतो आपल्याला आणि त्याच्यावर कारवाई करू. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत वाढदिवसाच्या रीलसाठी धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार समोर आलाय. रस्त्यावरती पेट्रोल ओतून आग लागत व्हिडिओ बनवणाऱ्या फहाद शेख या कार डीलरला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. राममंदिर रोड जवळील सोमाणी ग्राम परिसरामध्ये ही घटना घडलेली असून MMRDAच्या रस्त्यांचं देखील नुकसान झाल्याची माहिती आहे. तर या प्रकारामुळे जवळ उभी असलेली वाहनं पेट घेण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक माथेफिरू तरुण थेट विजेच्या टॉवरवरती चढलाय. विजेच्या तारांवरती झोका खेळतोय. तरुणाचा हा जीवघेणा खेळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर ही स्टंटबाजी करणारा तरुण नेमका कोण आहे आणि तो हे का करतोय हे समजू शकलेलं नाहीये. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेले असून त्याला खाली उतरवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. पुण्यातील खेड तालुक्यामधील काळूज गावामध्ये पैशांच्या वादातून सुरू झालेल्या भांडणानं भीषण रूप घेतलं. 4 चाकीमधून आलेल्या टोळक्यानं गावामध्ये दहशत माजवत हॉकी स्टिकनं एकाला बेदम मारहाण केली आणि चक्क गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. या घटनेचा CCTV ही समोर आलाय. अक्षय डुमरे यांना त्यांच्या हायवा गाडीच्या कामाचे पैसे आरोपींकडून मागितल्यानं हा वाद उफाळला. संतप्त आरोपींनी काळूज ग्रामपंचायत परिसरामध्ये येत अक्षय डुमरे यांना गाडीतून ओढून बाहेर काढत मारहाण केली आहे. त्यानंतर त्यांच्या आई वडिलांसह मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील मारहाण करण्यात आली. नाशकातील भद्रकाली परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल पाहत असताना तोल गेल्यामुळे 17 वर्षीय युवक 4थ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालाय. अरबाज खान असं जखमी युवकाचं नाव असून तो आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये बसून मोबाईल वापरत होता आणि यावेळी तो बाल्कनीच्या अगदी कडेला बसल्याचं त्याच्या लक्षातही आलं नाही. संतुलन बिघडल्यामुळे तो थेट 4थ्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेमुळे अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या अरबाज खान याच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या पालीनाका परिसरामध्ये एका सलूनच्या मालकानं क्रिएटिव्ह सजावटीच्या नावाखाली दुकानाबाहेरील जिवंत वडाच्या झाडाला रंग लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबई महापालिकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. संबंधित सलून विरोधामध्ये पर्यावरणीय हानी ठेवल्याचा ठपका ठेवून कारवाईची प्रक्रिया ही सुरू करावी अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडून पोलिसांना करण्यात आली आहे. झाडावरती रंग किंवा कोणत्याही सजावटीचा थर लावल्यामुळे त्या झाडाच्या श्वसन प्रक्रियेवरती अडथळा निर्माण होतो. झाडाची सालं ही नैसर्गिकरित्या श्वास घेण्याचं काम करत असतात, पण रंगामुळे ही प्रक्रिया थांबते आणि त्यामुळे झाडाच्या आरोग्यावरती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून प्रबंधित प्लास्टिक विरोधामध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये विविध छोट्या मोठ्या दुकानांवरती आणि गोडाऊनवरती छापे टाकत आतापर्यंत 2000 किलोहून अधिक प्लास्टिक हे जप्त करण्यात आलेले असून 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. नवीन मोंढा आणि जाधववाडी परिसरामध्ये ही कारवाई झालेली असून मागील 3 ते 4 दिवसामध्ये एकूण 13,000 किलोपेक्षा अधिक प्लास्टिक हे जप्त करण्यात आलंय. वाशिमच्या नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावरती चोरत गावाच्या फाट्याजवळ भरधार ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार अरुण वानखेडे यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी आता पाठवण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. भिवंडीच्या शहापूर तालुक्यामधील जांभूळवाडी इथं बिबट्यानं एका महिलेवरती हल्ला केलाय.
सकाळी जंगलामध्ये पळसाची पानं तोडण्यासाठी गेलेल्या 2 महिलांपैकी अरुणा घरत या महिलेला बिबट्यानं मागून झडप घातली. या हल्ल्यामध्ये त्या किरकोळ जखमी झालेल्या असून त्यांच्या मानेला आणि गुडघ्याला जखमा झालेल्या आहेत. जखमी महिलेला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सिंधुदुर्गच्या मालवणमधील चिवरा समुद्र किनाऱ्यावरती लाखोंच्या संख्येनं तारली मासे आल्यामुळे स्थानिक नागरिक हे थक्क झालेत. किनाऱ्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मासे येताना पाहून अनेक पर्यटक आणि नागरिकांनी हा दुर्मिळ अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर मत्स्य खवय्यांची मोठी गर्दी देखील किनाऱ्यावरती जमलेली असून अनेकांनी तारली मासा हा नेण्यासाठी धाव घेतलेली आहे. मुंबईतल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये आज एक महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे. म्हाडा, MMRDA, रेल्वे, MSRDC, SRA आणि इतर प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर आतापर्यंत झालेली पावसाळापूर्व कामं आणि इतर प्राधिकरणांसोबत समन्वयानं केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा या बैठकीमधून घेतला जाणार आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामधील नगरसूल परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे काढणी करून ठेवलेला कांदा हा काही प्रमाणामध्ये भिजलेला असून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची आमदार विश्वजित कदम यांनी पाहणी केली आहे. अंकलखोप आणि नागठाणे परिसरामध्ये केळी आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट कोसळलेलं असून शासनाने जुने निकष बाजूला ठेवून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेत. विदर्भातल्या अकोल्यामध्ये उष्णतेच्या लाटेनं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. रविवारी अकोल्याचा पारा हा मोसमामधील सर्वाधिक म्हणजेच 46.9 अंश सेल्सिअस वरती पोहोचलेला होता, ज्यामुळे अकोला जगामधील सर्वात उष्ण शहरांच्या यादीमध्ये पोहोचलाय. आज देखील अकोल्यामध्ये 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवडाभरापासून अकोल्यामधलं तापमान हे सातत्यानं 45 अंशांच्या वर राहत असल्यामुळे दुपारी इथले रस्ते हे अक्षरशः निर्मनुष्य होत आहेत. दरम्यान 2019 रोजी अकोल्यामध्ये 47.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. यंदा तापमानाचा पारा याच्याही वर जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. अकोला तापमानाचा आज नवा रेकॉर्ड करणार का याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलंय. कारण कालचं तापमान जे होतं 46.9 अंश सेल्सिअस होतं आणि आज 47 ते अकोल्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि कालपेक्षा अधिक उन्हाची दाहकता जी आहे ती जाणवत आहे. अकोल्याचा हा टावर चौक आहे. या टावर चौकात गर्दी जी आहे त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात असते. मात्र रस्त्यावरली रहदारी जी आहे लोकांची ती फार कमी झालेली आहे. कारण वाढती ऊन जी आहे ती लोकांना घराबाहेर निघू देत नाही आहे आणि जे लोक बाहेर निघालेले आहेत ते उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उपरणं असेल, गॉगल असेल, सर्व गोष्टी घालाव्या लागतात आणि अकोल्यात तुम्ही जर बाहेर निघाले तर या पद्धतीचं उपरणं आणि असा गॉगल तुम्हाला घालावंच लागेल. कारण उन्हाची दाहकता तेवढी आहे आणि 19 एप्रिल 2019 रोजी जे तापमान होतं 47.2 त्याचा रेकॉर्ड आज अकोल्याचं तापमान मोडते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उमेश आवडे, एबीपी माझा, अकोला. वर्ध्यातल्या उकाड्यामुळे नागरिक हे चांगलेच हैराण झालेले आहेत. वर्ध्याचं तापमान देखील 46.5 अंशांवरती पोहोचलंय. मे महिन्यामध्ये देखील हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये झालेली प्रचंड वृक्षतोड, वाढतं काँक्रिटीकरण या बाबी तापमान वाढीला कारणीभूत ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अमरावतीमध्ये देखील उन्हाच्या झळा या तीव्र जाणवत आहेत. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 46.6 अंशांच्या पार पोहोचलेला होता आणि त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलंय. राज्यामध्ये सर्वाधिक 76% वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचं देखील तापमान हे 44 अंशांच्या पार गेलंय. 20 मे 1992 मध्ये गडचिरोलीमध्ये 46.3 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती आणि त्यानंतर तब्बल 3 दशकांनंतर तापमान हे 46 अंशांवरती जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढत चाललेला आहे. वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्ह्यामधील सगळ्या शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार आता सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत. उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यात देखील तापमानामध्ये वाढ झाली आहे. अनेक भागामध्ये तापमान हे 39 अंशांवरती पोहोचलंय. गोंदियामध्ये वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला मोठा फटका बसतोय. वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. कडक उन्हाळा सुरू झालाय आणि मका कापणीचा वेळ सुरू झालाय, तरी आम्हाला उष्णतेमुळे काम करायला थोडंसं अडचणच जात आहे. आणि त्यात असं आहे की कामाला येणारे मजूर पण येत नाहीत, कारण की उष्णता खूप जास्त वाढली आहे. उत्पादनावर परिणाम होतो आणि काही प्रमाणात आपलं नुकसानही सहन करावं लागेल. राज्यात उष्णतेची लाट पसरलेली असून थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये देखील उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमान पोहोचलंय. 2 दिवसांपासून 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर हे यंदाच्या हंगामामधील सर्वात उच्चांकी तापमान असून उकाड्यामुळे नाशिककर हे हैराण झाले.